विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर तुमचे राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहत आहोत पाठ 6 भारत आणि जग. या पाठावर याच्या आधी 3 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले आहे. आजचा 4था व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये भारत आपला सोव्हिएट रशिया आणि भारत यांचे संबंध पाहत आहोत. भारताचे सोव्हिएट रशियासोबत असलेले संबंध. याच्या आधीच्या भागात आपण अमेरिका आणि भारत यांचे संबंध बघितले. आज या व्हिडिओमध्ये रशियासोबत भारताचे संबंध पाहूया. सोव्हिएट रशिया बरोबरील संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. म्हणजे सोव्हिएट रशिया याच्याबरोबर शीतयुद्धाच्या काळात म्हणजे 1945 ते 1990 या काळामध्ये भारताचे सोव्हिएट रशियासोबत संबंध हे टिकाऊ होते. म्हणजे अमेरिकेपेक्षा चांगले संबंध सोव्हिएट रशियासोबत भारताचे होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराने मदत देऊ केली होती. आणि या मैत्रीच्या प्रेमापोटी भारत आणि रशिया यांच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगांची वाढ झाली होती. त्याच्यामध्ये अवजड उद्योग म्हणजे लोखंड, पोलाद, जसा भिलाईचा कारखाना हा रशियाच्या मदतीने झाला होता. त्याचप्रमाणे सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराने कर्ज अशी मदत भारताला दिली होती. भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली होती. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले नसल्यामुळे नेहमी युद्धाचे वातावरण किंवा युद्धाची परिस्थिती असायची, तेव्हा भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये शस्त्र आवश्यक होते आणि असे शस्त्र रशियाने भारताला पुरवले होते. तसेच यापैकी काही शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचे करारही केले. वारंवार रशियाकडून किंवा सोव्हिएत रशियाकडून शस्त्र खरेदी करणे भारताला परवडण्यासारखे नव्हते, तेव्हा भारतातच त्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन करण्याचे करार रशियासोबत करण्यात आले होते. भारत आणि सोव्हिएत रशिया यांच्या संबंधामध्ये 1971 मध्ये भारत सोव्हिएट रशिया मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. तर 1971 मध्ये जो भारत सोव्हिएट यांच्यामधील मैत्री करार झाला हा त्यापैकीच एक महत्त्वाचा होता. भारत रशिया मैत्री कराराच्या प्रेमापोटी दोन्ही सरकारांनी पोस्टाचे तिकीट काढले होते. ते रशियामध्येही होते आणि भारतामध्ये सुद्धा हे तिकीट तेव्हा काढले होते. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षामध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेला रशिया यांचे संबंध चांगले नव्हते. रशियाचे विघटन झाले 1991ला. तर विघटन झाल्यानंतर सुरुवातीचे जे काही 4-5 वर्ष होते, समजा 91 ते 95-96 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यासोबतचे जे संबंध होते ते फारसे चांगले नव्हते. 1990च्या दशकाच्या शेवटी म्हणजे 98, 99, 97, 98, 99, 2000 याच्या दरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील संबंधामध्ये सुधारणा झाली आणि त्यामुळेच मग सुखोई लढाऊ विमाने
पहा, संबंधामध्ये सुधारणा झाली आणि रशियाने भारताला सुखोई नावाचे लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, ब्रह्मोस म्हणजे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल, यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केला. तर सुखोई लढाऊ विमान हा संपूर्ण रशियन तंत्रज्ञानाने बनलेला आणि ब्रह्मोस म्हणजे भारताचे तंत्रज्ञान त्याच्यामध्ये, यांचे एकत्रित उत्पादन रशियाने भारताबरोबर केलं. म्हणजे ब्रह्मोसचे उत्पादन करायचे आणि त्याच्यासाठी आपसामध्ये करार केले. कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही मान्य केले. म्हणजे दक्षिण भारतात केरळ राज्यामध्ये कुडनकुलम या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचे रशियाने मान्य केले. रशियाने आपली ॲडमिरल गोर्स्काव नावाची विमानवाहू युद्धनौका, लक्षात ठेवा ॲडमिरल गोर्स्काव हा मोठा जहाज आहे, म्हणजे युद्धनौका याला म्हणतात. समुद्रामध्ये हे मोठे जहाज म्हणजे युद्धनौका तैनात करण्यात येते आणि त्याच्यावरून मग समुद्रात असलेल्या शत्रूवर आक्रमण करता येते किंवा आपल्या देशाचा बचाव करता येतो. तर अशा प्रकारची ॲडमिरल गोर्स्काव नावाची विमानवाहून युद्धनौका भारताला विकत दिली, जी आज INS विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते. तर भारताने त्या युद्धनौकेला INS विक्रमादित्य असे नाव दिलेले आहे. रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशातील संबंधाचा पाया आहे. तर आत्ताही 2021-22पर्यंत रशियासोबत भारताचे संबंध हे मैत्रीचे आहेत आणि जेव्हा जेव्हा संरक्षण क्षेत्रामध्ये, लष्करी क्षेत्रामध्ये भारताला गरज भासते तेव्हा तेव्हा रशिया भारताला मदत करत असतो किंवा यांचा व्यापार परस्परामध्ये होत असतो. त्याशिवाय रशियातील साखालिन येथील तेल क्षेत्रामध्ये दोन्ही देशांची गुंतवणूक वाढलेली आहे, ज्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते. तर साखालिन या क्षेत्रामध्ये तेलामध्ये दोन्ही देशांची गुंतवणूक होत आहे आणि भारताला जी ऊर्जेची, विजेची गरज असते ती गरज याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येते. अशा प्रकारे भारत आणि रशिया यांच्यामधील संबंध हे विशेषतः मैत्रीचेच होते आणि आहेत. त्याच्यानंतर भारत आणि चीनसोबत भारताचे संबंध कसे होते ते बघूया. 1949मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. भारत हा देश हा 1947मध्ये स्वतंत्र झाला. भारताच्या नंतर 2 वर्षानंतर, भारतीय स्वातंत्र्याच्या 2 वर्षानंतर चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या सुरुवातीच्या काही देशापैकी भारत हा एक होता. तर आपला भारताच्या शेजारी चीन हा देश असल्यामुळे चीनला मान्यता देणे हे भारताला फायद्याचे होते, कारण मान्यता दिला तर तो एक मित्र देश बनतो आणि राष्ट्रकुल संघाचे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताने चीनला पुढे केले होते किंवा चीनचं समर्थन केलं होतं आणि भारताच्या समर्थनावरूनच चीन हा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कायमस्वरूपी दर्जाचा राष्ट्र बनला. त्यानंतर या 2 देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. म्हणजे चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली, भारताने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे 2 देशामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. 1954मध्ये या 2 देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला.
तर आपसामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापार होईल, एकमेकांना सहकार्य करण्यात येईल, अशा प्रकारे करार करण्यात आला, ज्या योगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. आता या मैत्रीपोटी भारताने म्हणजे चीनचे जे अवैध तिबेटवरील कब्जा होता, त्या कब्जाला सुद्धा भारताने मान्यता दिली. म्हणजे तिबेटच्या सार्वभौमत्वास, म्हणजे तिबेटवरील चीनचे जे सार्वभौमत्व होतं, जो कब्जा होता, ते भारताने मान्य केला. 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांतील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. म्हणजे 1950 ते 60च्या हा 10 वर्षाचा जो काळ आहे, म्हणजे 50च्या दशक म्हणतो याला, त्याच्या शेवटी 58, 59, 60 याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे विकोपाला गेले, ताणले गेले. त्याचे एक कारण होते या दोन देशामधील सीमाविवाद. तर भारत हा चीनचा शेजारी देश आहे आणि दोन्ही देशाच्या दरम्यान जी सीमारेषा आहेत, या सीमारेषेवरून दोन्ही देशामध्ये एकमत नव्हतं. त्याच्यामुळे संबंध ताणले गेले. त्याचे एक ज्यातील भारतातील लडाख आणि अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश. पहा, तणावपूर्ण सीमेचं वातावरण कुठं होतं? लडाखचा भाग, अक्साई चीनचा भाग आणि नेफा म्हणजेच अरुणाचल प्रदेश. या प्रदेशाला लागून जी काही सीमा होती, त्या सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि या तणावातूनच 1962मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि या सीमा विवादावरूनच 1962चं भारत चीन युद्ध झालं आणि या भारत चीन युद्धामध्ये चीनने भारताचा पराभव केला. कारण चीनची शस्त्रास्त्रे हे आधुनिक स्वरूपाची होती. तेथील सैन्यसंख्यासुद्धा भारतापेक्षा जास्त होती आणि तो ज्या क्षेत्रात युद्ध लढले गेले, तो क्षेत्र हा भारतीय सैनिकांना पोषक नव्हता. अतिशय थंडी असल्यामुळे अनेक अशा समस्या होत्या. भारतीयांना रसद पुरवत नव्हते किंवा वेळेवर रसद पोहोचली नाही, शस्त्रसाठा पुरवला गेला नाही आणि भारताकडील सैन्यांचे जे शस्त्रे होते ते पारंपरिक होते. चीनकडील शस्त्रे किंवा बंदुका, रायफल्स ह्या आधुनिक होत्या. त्याच्यामुळे भारताचा पराभव झाला त्या युद्धामध्ये. त्यानंतर दोन्ही देशांनी आपसातील राजनैतिक संबंध तोडले आणि या युद्धामुळे मग काय झालं की दोन्ही देशातील राजनैतिक संबंध हे तोडण्यात आले. भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद आहेत. तर चीन भारतावर शंका निर्माण करतो की भारत हा तिबेटचं समर्थन तर करत नाही ना, आणि तिबेटच्या मुद्द्यावरून दोन्ही देशामध्ये मतभेद आहेत. दलाई लामा हा तिबेटमधील बौद्ध धर्मगुरू होता आणि त्या चीनच्या कब्जामुळे किंवा चीनने तिबेटवर जे दडपशाहीचे धोरणात चालू केले होते, त्याच्यामुळे तिथला जो धर्मगुरू होता दलाई लामा, बुद्धिस्ट धर्मगुरू, यांनी भारतामध्ये शरण घेतलं आणि भारत सरकारने त्या दलाई लामाला आश्रय दिले. त्याच्यामुळे चीनने भारताविरुद्ध टीका केली होती. 1976मध्ये भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि भारत आणि चीन याच्यामधील राजनैतिक संबंध दुरुस्त व्हायला 1 दशकाचा काळ लागला. म्हणजे 12 ते 15 वर्ष लागले. 1976मध्ये भारत आणि चीन यांच्यामधील राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. म्हणजे 1954मध्ये जो भारत चीन मैत्री करार झाला होता, सहकार्य करण्याचे ठरवले होते, त्याच्यानंतर 1960-62 याच्या दरम्यान भारत आणि चीन यांच्यामधील संबंध हे विकोपाला गेले आणि 1962चा भारत चीन युद्ध झाला. त्याच्यामध्ये चीनने भारताचा पराभव केला.
काही काळानंतर 1976मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा संबंध प्रस्थापित झाले. प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. दीर्घकालीन सीमाविवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना करण्यात आली. म्हणजे चीन आणि भारत यांच्यातील ज्या मुद्द्यावरून वादविवाद होता तो सोडवण्यासाठी संयुक्त गट स्थापन करण्यात आला. दोन्ही देशादरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार करण्यात आला. तर दोन्ही देशाकडून म्हणजे जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा होती त्या नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण राहू नये, मैत्रीचे वातावरण राहिलं पाहिजे, सौहार्दपूर्ण वातावरण राहिलं पाहिजे, याच्यासाठी करार करण्यात आला की त्या सीमेवर कोणीही एकामेकावर आक्रमण करणार नाही किंवा शस्त्रास्त्राने बंदुकीने वगैरे वार करणार नाही, अशा प्रकारचा करार करण्यात आला. तर हे ते चित्र दिसते पहा. भारत चीन दरम्यानचा सीमेलगतचा व्यापार आणि हा नाथुला या प्रदेशातील जो बर्फाळ प्रदेश आहे त्याच्यातून जे रोडने सामानाची किंवा मालाची ट्रकद्वारे वाहतूक होत आहे तो एक मैत्रीचा एक उदाहरण आहे. 21व्या शतकातील भारत चीन संबंधाचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवाद याचे अजूनही निराकरण झाले नाही, त्यामुळे दोन्ही देशादरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतो. आत्ताही चीन आणि भारत यांच्यामध्ये जो सीमेचा किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेचा जो वाद आहे तो अजूनही मिटलेला नाही. 1962मध्ये अक्साई चीनचा मोठा भूभाग हा चीनने भारताकडून हिसकावून घेतला, तरी परंतु आत्ताही चीन अरुणाचल प्रदेश याच्यावर आपला याच्यातील काही भाग हा चीनचाच असल्याचं सांगत आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झाले नाही. दोन्ही देशादरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतात. दुसऱ्या बाजूला भारताच्या सिक्कीम राज्यातील नथुला या द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आलेला आहे. तर नथुलाचा रस्ता हा चीन आणि भारत यांच्यामध्ये व्यापार व्हावा याकरिता तो रस्ता किंवा रोड सुरू करण्यात आला आहे. गेल्या 2 दशकात दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. तर 2000 पासून तर 2010 ते 2020 या 20 वर्षाच्या काळात म्हणजे 2 दशकामध्ये दोन्ही देशामधील व्यापारी संबंध हे वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारापैकी एक आहे. तर हे संबंध वृद्धिंगत झाल्यामुळे भारत आणि चीन यांच्यामधील व्यापारी भागीदारी वाढली. त्याचप्रमाणे चीनचा महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आहे वन बेल्ट वन रोड, त्याला इथे बेल्ट अँड रोड असं नाव दिलेलं आहे. या प्रकल्पाला भारताची काही शंका आणि आक्षेप आहेत. तर चीनमधून जो वन बेल्ट वन रोड आहे तो जम्मू काश्मीर या भागातून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असा त्यांचा जो रोड आहे या प्रकल्पाला भारताचा आक्षेप आहे. कारण हा प्रकल्प झाल्यामुळे त्या रोडचा किंवा त्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाचं भारताला नुकसान होणार आहे. तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकाचे भागीदार आहेत. एवढे जरी संशयाचे वातावरण असले तरी पण जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल याबद्दलच्या ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये भारत आणि चीन हे एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे. आता चीन आणि भारत यांचे संबंध पाहिजे तेवढे मैत्रीचे नाही,
पाकिस्तान हा भारताचा शत्रूच आहे, परंतु चीन आणि पाकिस्तान यांचे संबंध हे अतिशय मैत्रीचे आहेत. त्याच्यामुळे चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही भारताकरिता समस्या आहे. तर अशा प्रकारे भारत आणि चीन यांच्यामधील आपसातील संबंध कसे होते ते या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. तसेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंध या भागामध्ये आपण भारत रशिया मैत्री म्हणजे भारत रशिया यांचे संबंध आणि भारत चीन यांचे संबंध याबद्दल माहिती पाहिलेली आहे. यानंतरच्या भागात पुढील माहिती बघणार आहोत. तोपर्यंत आपण सध्या इथेच थांबूया. नमस्कार.